पुण्यातील जुन्नर वन परिक्षेत्र हद्दीमध्ये 800हून अधिक बिबट्यांचं वास्तव्य असल्याची माहिती वन विभागाने दिलेली आहे। माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांना या संदर्भात माहिती मिळालेली आहे। संख्येमध्ये वाढ झाल्यामुळे माणूस आणि बिबट यांच्यामधील संघर्ष वाढलाय। जुन्नर आंबेगाव भागामध्ये महिन्याभरात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 2 चिमुकल्यांचा सुद्धा प्राण गेलेला आहे, तर अनेक जण जखमी झाले। बिबट्यांनी अनेक पाळीव प्राण्यांचा फडशा सुद्धा पाडलेला आहे, अशा सुद्धा घटना समोर आल्यात। यावर दिलीप वळसे पाटलांनी वन विभागाला 200 पिंजरे उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिले। तसंच बिबट्यांची संख्या रोखण्यासाठी त्यांची नसबंदी करणं हाच एक उपाय आहे, मात्र त्याला कायद्यानं परवानगी नसल्याचं सुद्धा वळसे पाटलांनी म्हटलंय। पिंजऱ्यांची संख्या कमी आहे आणि बिबट्यांची संख्या वाढलेली आहे। काही वर्षापूर्वी आपल्याकडे म्हणजे नुसतं आपलं जुन्नर आंबेगाव पुरतं नाही तर सगळा परिसर 300 बिबटे होते। वन अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे आता हे प्रमाण 800 पर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी 200 पिंजऱ्यासाठी 2 कोटी रुपये ताबडतोबीनं उपलब्ध करून देण्याचं त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे। आपल्या समोर आणखीन एक पर्याय आहे, तो म्हणजे या बिबट्यांची नसबंदी करणं। परंतु आत्ताचा जो वन विभागाचा कायदा आहे त्या कायद्यामध्ये ही नसबंदी करणं याला परवानगी नाही।